बरेच विद्यार्थी ह्या क्वेश्चन मध्ये कन्फ्यूज होतात. तर प्रश्न दिलेला आहे आपल्याला 60 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:1 आहे. जर हे गुणोत्तर 1:2 असायला पाहिजे तर मिश्रणामध्ये आणखी किती पाणी घालावे लागणार आहे. तर काय करायचं बघा, 60 लिटर आहे, त्याच्यामध्ये मिश्रण काय आहे, दूध आणि पाणी. म्हणजे दूध आणि पाणी हे मिळून किती आहे 60. त्यांचं गुणोत्तर दिलंय 2:1. ठीक आहे, म्हणजे हे 60 चा 2:1 भाग म्हणजे हे 3 किती येणार, 3 1 3 3 2 6 20. ठीक आहे, म्हणजे काय आहे इथे 20 ने गुणा, 20 दुने 40 आणि इथे सुद्धा 20 ने गुणा. म्हणजे काय आहे, दूध हे 40 येणार आणि पाणी हे 20 आहे. ठीक आहे, त्याच्यानंतरला काय, जर हे गुणोत्तर 1:2 असायला पाहिजे. जर हे गुणोत्तर 1:2 दिले तुम्ही तर किती पाणी घालावे लागणार, फक्त पाण्याचं विचारलेलं आहे तुम्हाला. त्यामुळे इथे काय करायचंय, हा 1 ठीक आहे, 40 हा भाग आहे, एकाची नंतर दुप्पट दिले, 40 ची दुप्पट येईल 80. मग मला सांगा या 20 मध्ये किती पाणी घालावे लागेल, 60. कारण की 80 मधून जर 20 गेले 60 येणार. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 तुमचा करेक्ट येणार. मिश्रणामध्ये आणखी पाणी 60 लिटर घालावं लागणार आहे. आणि शॉर्ट ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि फॉलो करायचे. थँक्यू.